कृष्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। मस्त खुशी जाता स हांग येवनो देवाल दर्शन कोरनो तुमक सगळ्यांक मेळ्ळो आणि आता तुम्ही ह्या मंगेशी देवस्थानाचे कमिटीचे मॅनेजिंग कमिटी ताचे प्रेसिडेंट अध्यक्षान केले आपणाल उद्गार व्यक्त केले विचार स्पष्ट केले ते आयकून मस्त खुशी जाली. I am very happy to know that your visit to our mutt, Chitrapur mutt in Shirali was pleasant, that you enjoyed the serene atmosphere there and you appreciated all the work that is being done there. आमकां गुरु आनी देव हांतू भेदू दिसना. आमगेल गुरु आमगेल आचार्य जे आसा ती सिद्ध कोटीचे जावन आशिल्ली ती कशी देवाक मर्याद की तशीची तांगेल समाधीक दिता ती. शिव तत्व हें विशाल व्याप्त सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें ऑल परवेजिव प्रपंचोपशमम म्हणून सांगल्या. तांतू प्रपंच ना तांतू नाम रूप ना. समाधीन तू कसली अवस्था असते की ती ईश्वराली स्थिती सहज स्थिती आणि मागीर शास्त्र सांगता अरे त्यान तुगल वस्तुतः स्वरूप दॅट इज वॉट यू आर. आत्ता तू एक जीव आपण ह्या शरीरांत आसा हाक कल सुख की हें मगल सुख मनांत कल विचार चलता ती मन दुखी हांव दुखी अशी आयडेंटिफिकेशन जाल्ल्या अध्यास म्हणटा ती. अध्यास जालेली मी ती आपण दुःखी म्हणून अनुभव करता असं. सो आपणाल्या निजस्वरूपाक तू प्राप्त जावंका म्हणून शास्त्र सांगता. आता ते शिवतत्व कशें सांगतले सर्वत्र व्याप्त जावन अखंड जावन तें केन्ना एक करुणा आमचेर वात्सल्यपूर्वक एक अनुग्रह करता की ते गुरु रूपेणी येता. सो इट इज वन शक्ती दॅट इज कमिंग इन वेरियस फॉर्म्स ऑल्सो. म्हणून ते द गुरू इज ऑल्सो रिव्हियर्ड. तांगेल समाधी मेर आमकां शिवस्थानाची तशी थंय तुमी आतां कल व्यक्त के वॉट यू जस्ट एक्सप्रेस्ड that even the samadhis have been maintained well because there is no difference for us. So तशी आमी आराधन करता ती आनी ताजी कसली आवश्यकता इत्यादी आमी हांगा सुमार फंत व्यक्त केल्या. कल्याक हांगा मस्त पण स्वाध्याय जाला न्ही. ईश्वराला आराधना आनी गुरु उपासना तांतूकले भेद असे की वस्तुतः विंगड दे आर नॉट डिफरंट एलिमेंट्स बट देर इज अ डिफरन्स. ईश्वराला आराधन करतना हे दावा तूं महान हां येदोनची जाल्यार तुल्या मस्त शक्ती आसा मल्या थोडी शक्ती आसा. तुल्या भरपूर आसा म्हाका थोडे दी न्हय म्हूण आराधन जाता. मगल दुःख निवारण करी गिव मी सम वेल्थ एटसेट्रा एंड देन दॅट इज ऑल हांव पूज करता. तूं केल्लें आसा आय एम नॉट इंट्रस्टेड म्हाका कांय कळचें ना. गुरु तत्व येवचे भितरी हांव केल्लें म्हूण हें एक विश्लेशण करपा पडटा. इट इज द डिमांड ऑफ मंगेशी. इट इज द डिमांड ऑफ लॉर्ड भवानी शंकर. येस first you do seva, then you worship correctly, you do your niyam, japa, etc. And finally you have to know who I am. And in that process you will know yourself.
दॅट इज द क्रम. म्हणूच देर इज जॉय इन दॅट. दॅट ओरिएंटेशन इज कॉल्ड गुरु उपासना. अदरवाइज इट इज ईश्वर आराधना. हांव असं ईश्वर असं, हांव आस्तिक मनुष्य कल्याक परंपरागत आमगे लोक पूज करता आयल्या. ती पूज समज केली म्हण जाल्यार बरेंपण जाता. जाल्यार ईश्वर म्हणटा अरे हांव कोण म्हूण म्हगेलो परिचय करून घे, रेकग्नायज मी म्हळ्यार दॅट कम्स एज गुरु, द गुरु शक्ती. इट इज नॉट अ व्यक्ती. शक्ती ती गुरु शक्ती प्रचंड. इट इज नॉट लिमिटेड टू अ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी इज देयर सो यू कॅन इंटरॅक्ट. तशी आमी आराधन करता ती, उपासन करता ती. ह्या तत्वांचेर चिंतन केल्लें की हांगा मस्त केलें. हांगाची चित्रापूर लोकल सभा आसा आनी सभा संघटीत आसा, बरे कार्य करता ते. आतां म्हणलें बरी मस्त उत्साह म्हणून हांगा बरे कार्यक्रमय जाले. आतां तुमी सगळीं भाग घेता ती आमकां मस्त संतोश. तर हांगा स्वाध्याय केला. त्या स्वाध्यायांत हे अंश यात आसता ते. सो स्वाध्यायांत तूं स्तोत्र घेवन स्वाध्याय जाता. स्तोत्र भक्तीपरक आसता, खंय की ना. स्तोत्रांत तूं इश्टदेवताल विवरण आसता, डिस्क्रिप्शन, लिलाच उल्लेख आसता. एंड देन यू स्लोली कनेक्ट. हो ईश्वरू जटाधारी, भस्म धारण करून घेतिलो, हातान त्रिशूल आसा, नंदीर येता, मॅजेस्टीक इतलो सामर्थ्य, तो मगल रक्षण करता, तागेल उपासन करूं जाता. वात्सल्य, अरे जगत जननी आसा, साक्षात भवानी आसता, ती मगल काळजी घेता इत्यादी. म्हणून तशी कनेक्ट करची रूपांतू नामांतू भक्तीपूर्वक. तशीच स्तोत्र आसता ती. ते स्तोत्र श्लोक हिंदींतू, मराठींतू, कोंकणींतू खंयचे भाशेन आसूं जाता. जाल्यार मूल खंयचे एक पुराणोक्त आसा, ऋषी प्रोक्त आसा, संस्कृतांत आसा, ताका एक महिम आसता, गरीम आसता. ताजो अर्थ स्पश्ट जायनी जाल्यार आसा. इवन इफ यू डोंट अंडरस्टँड द मिनींग ऑफ द एंटायर स्तोत्र, इफ यू रिसाइट इट विथ कन्विक्शन दॅट दिस हॅज बीन गिवन बाय द ऋषीज टू मी, इट स्टार्ट्स वर्किंग. इट इज अ मंत्र. To a very large extent, you don't have to do MBBS or MD for the medicine to work, provided you get the correct doctor to treat you and the correct medicine. So तशें आसता. सो स्तोत्र करेक्ट आसा, आपणाल उपयुक्त स्तोत्र आसा, द करेक्ट मंत्र स्तोत्र फॉर यू, देन सिन्सियर रेपिटेशन, सिन्सियर उच्चारण बिगिन्स टू हेल्प. कळ्ळें? त्या अर्थांत आमी हें स्तोत्र मंत्रात्मक असं म्हणटा. ते मंत्रात्मक कले एक श्लोक आनी स्तोत्र म्हळ्यार ताजो समज जप केलो भक्तीपूर्वक विथ अटेन्शन, समज उच्चारण मानसीक स्तरार जाता म्हळ्यार ती शक्ती जागृत जाता. ते मंत्र देवता प्रसन्न जाता आनी जिवनांत एक बरेपण येवच्या सूर जाता. विनोद हांव आयकताच की थंय ऑडिबल, डिस्टिंक्ट, नॉट मफल्ड न्हय. सो तशी एक आसता मंत्रात्मक. सो अशी व्हड प्रमाणार कले एक कार्यक्रम जाता न्हय. मंगेशी देवस्थानांत महारुद्र म्हणटा ती. महारुद्र म्हळ्यार रुद्र, ताजे आवर्तन मंत्राचे जातो आसता ती. आमकां कळना कल्याक वैदीक मंत्र ते पौराणीक न्हय. जाल्यार त्या ईश्वराक प्रसन्न करता. तागलेच शब्द निश्वसितम ईश्वरेण. तशी एक ईश्वरा श्वास प्रश्वास म्हणटा. ही इज ब्रीदड आउट द मंत्रास तशी. सो दे आर प्युअर मंत्रास उच्चारण तशें म्हण येता. ॲक्च्युली ते मंत्र ते ज्ञान ऋषीवर्यांनी पळयलें, अनुभव केलो ध्यानावस्थेंत, आनी मागीर ते व्यक्त करतना इन वैखरी दे एक्सप्रेस्ड इट. दॅट इज हाऊ वी हॅव दी वैदिक मंत्रास. तांचें उच्चारण जातची ताल अभिषेक जाता, भजन म्हणटा आसता ती, जप करता ती, दर्शन करता आसता ती भक्तीपूर्वक. तो प्रसन्न जाला, आमगेलें काम जाता. मागीर ते एक शक्ती जागृत जालेली, त्या शक्तीक आमी ग्रहण करता ती, प्रसाद घेता ती, स्विकार करता ती, आनी मागीर कल करचें आसता. जेवण जायना पूण कल करचें आसता.
डायजेस्ट करता है, आत्मसात करता है, अशी वचुल्यारी पोट वायट जाल्या म्हणटा ती. Some had rich, very nutritious food, and what happened? Loose motions. What happened? काय फायदा ना. म्हणून तशी सगळं पूज जायना फुडें. यू हॅव टू डायजेस्ट द फूड. डायजेस्ट म्हळ्यार वस्तुतः कले सेव करची. हें आमी कल हांग करता आसा ती तागेल सन्निधींत करता आसा ती ही सेव ताका पावता. म्हणून तशी एक भावना दवरून, ओरिएंटेशन, एक निश्चय, कन्विक्शन दवरून कल आमी सेव करतात की बरें लाभ जाता ताका. इट हेल्प्स अस डायजेस्ट what we have received. After digestion, assimilation is required. Right? You have to assimilate. आत्मसात करका जप करका पड़ता, ध्यान करका पड़ता. So at least अत्यंत स्थूल 3 स्तर पळयाती. एक आमी ग्रँड पूज केली, उपासन केली, तांतू आमी भाग घेतलो. ह्या मंत्राच कलर तूं म्हाका गोतना आतां वळखलें. हे प्रामाणीक मंत्र, करेक्ट ताजें उच्चारण जाता असो आनी कशी विधिवत थंय पूज जाता असो, ताज्यान देव प्रसन्न जाता असो. तागेले प्रसन्नता म्हळ्यार सगळं वातावरण मंगल जाता, म्हाका ताजो लाभ मेळटा. ते लाभ घेवन हांव केल्लो हांगा सेव करता आनी एक मगल हांगा अनुष्ठान इत्यादी करता, सामान्य कल करता. एपरंटली बहिर्मुख जावन इंद्रिय घेवन, using my mind, my senses, attending to things, that is seva, isn't it? I'm sitting quietly, I'm doing japa, I can't say I'm doing seva. So तशी सेव करतना डाइजेस्ट आमच्या सुरू जाता. पच रहा है ये, नहीं तो अजीर्ण हो गया म्हणटा ती. मागीर आपणालेंची म्हण करका म्हणल्यार इकल्लें दॅट अनुग्रह, दॅट ब्लेसिंग्स दॅट वी रिसीव, इफ यू हॅव टू रियली मेक देम युअर ओन, बेनिफिट टोटली बाय इट. जप आनी सूक्ष्म स्तरारी आफ्टर सेवा मन प्रसन्न जावन हांव कल केल की हें चूक आसा, बर आसा, हांव तो अर्पण करता म्हणून तशी भावनेन समाहित जावन जप करता. जप करचे पयलें एक थोडे वेळ पण विज्युअलायज केलें. सकाळीं कशी पूज जाली, थंय कशी अभिशेक जालो, थंयसर धुल्लें, फुल्ल माळणी, अलंकृत थंय देव आसा, हे दावा आतां तुका मनांत तूं धारण करता आसा, तशी सूर करतात. आनी देन यू स्टार्ट द मंत्र. शिव मंत्र जप केल्यार थंय प्रसन्न जालेलो देव आमगेल्या हृदयांत ना जाय, तो प्रसन्न जाता, तोय प्रसन्न जाता. तो वळते प्रसाद मेळ्ळो म्हण येद. ही अशी स्थान म्हळ्यार आमगेली निधी. हें स्थान ना म्हण जाल्यार एक 2 जाणांकले मेळू फाव आसा, देवाल अनुग्रह जावच्या फाव आसा. अशी स्थान आसा ती जागृत स्थान आसत. म्हळ्यार कशी मनुश्य आसा, आपण गोंया वचलेलो, अकल्याक वचलेलो, देवस्थान न्हय, चुकून देवस्थानांत पावलो जाल्यार थंय गंमत आयली, बरें दिसलें, तागेलें जीवन परिवर्तीत जाता. स्थानां ती मागीर तंत घेवन उपासनान केल्यार आत्मसात जाता. ईश्वराल अनुग्रह केलें, साक्षात्कार सुद्दां साध्य आसा. अशी एक उद्देशान आमी हांगा उपासन करता ती, लोक जनसंपर्क करता ती, आनी विविध स्तरारी, विविध रूपेण ईश्वराल अनुग्रह, ईश्वराल प्रसन्नता प्राप्त करूक प्रयत्न करता ती. सेवा रूपेण आसा, भजन रूपेण आसा, स्तोत्र पाठ, मंत्र जप, स्वाध्याय. स्वाध्याय चिंतन अनिवार्य जावन आसा. राम नाम केल्यार पुरो, शिवमंत्र जप केल्यार पुरो म्हण खंयची आचार्यान सांगल्या. आतां त्या आचार्यान सांगल्या कोणा खातीर गोतना, आनी ताका कितलो गोतस तेंय गोतना. आमगेले परंपरेंत कल आसा तें आमी स्विकार करका, वय की ना. कोणाक विचार करची शक्ती ना त्या लोकां खातीर जप मात्र केल्यार पुरो म्हूण म्हणका पडटा. जाल्यार एक परिष्कार आयला, अरे आपण एक बरेच कुटुंबींत जन्म घेतला म्हणून तशें एक स्वाभिमान आसा. तावळी तुमगेल्या जिवनांतू ऑल दोज एलिमेंट्स ऑफ साधना शूड एंटर. यू हॅव टू डू सेवा, यू हॅव टू either do or get puja done, you'll have to do japa, and you'll have to attend to swadhyaya.
तवळ हां मनुष्य जन्म सिद्ध जावच्या सूर जाता. तर हे निर्गुण निराकार तत्व सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें, सर्वत्र व्याप्त म्हणजे सगळे कडेन आसा. प्राय सगळे रिलिजन्सान ते स्वीकार करतात उलोवच्याक. जर ते अनुभूती अद्वैतान तुका प्राप्त जाता तें लक्ष दुसरे खंयचे हातून ना, वय की ना. सो सर्वत्र आसा. हांगा आसा हांगा आसा, हांगा आसा हांगा आसा. अच्छा हांव हांगा बसलां, म्हज्या हृदयान तुवें आसा की वय आसा वय वय सगळे कडेन देव आसा मरे. हांव खंय आसा, हांव आशिल्ले कडेन देव ना एटलिस्ट गॅरंटी. तशें म्हणून का पडत न्हय. I will displace God. I have misplaced him, that is one thing. Now I am displacing him with my ahankara. So ते अहंकार नाका ते अगूर 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 कमी करचे. कशें जाता सेवेंत जाता. मागीर देवाक एक रीग मेळटा. रीग तसो आसची व्यक्त जावचे असो प्रकट जावचे सूर जाता. ते सेवेन शुद्धी येता. सेवेंत शुद्धी येतना अहंकार कमी जातना हांव हांव म्हाका कल्याक म्हाका कशी म्हळें तें चिंतन चिके कमी जायना फुडें देवादिकान दृश्टी वचना फुडें हांवें कल करतसो देवा खातीर करतसो कल्याक आनंद येता. इज अ सेन्स ऑफ रिलीफ दॅट अहंकाराचें एक बंधन आसता तें सुट्टा असो. बाप रे कसलो खुशी. तशें खंयकी एक जंगलांत थान चमकत आनी कशें एक टेन्शन आसता कोण कल करतलें सडन वायल्ड एनिमल्स म्हणून आपणाल घराचे ते लेनांत येना फुडें हांव सुरक्षीत म्हूण जाता. तशी फिलींग येवच्या सूर जाता वेन यू मूव क्लोजर टू गॉड एंड वेन यू आर स्लोली रिलीज फ्रॉम द क्लचेस ऑफ अहंकार. अदरवायज वी कल म्हणटा ती डेवलप वी मेंटेन आर अहंकार लौकिक जीवनांतू. स्पिरिच्युअल लायफ जीवनांतू प्रवेश जाल्या म्हळ्यार हें एक प्रमाण प्रूफ. यू आर स्लोली बीइंग रिलीज फ्रॉम अहंकार एंड यू फील हॅपी अबाउट इट. You think less of yourself, think more of God. That is why all your actions are more powerful. Otherwise you are crippled. What can you do? Ineffectual म्हणतात. Powerful तेजस्वी जावच्या सूर जाता चिंतन वचन कार्य. देवाला अनुग्रह जातस, जीव भाव सुटतस, शिव भावांतून प्रवेश करतस. दिस वी कॅन सी. तो वेदांत शुद्ध वेदांतान तो प्रवेश करचे पयलें उपासना एटसेट्रा इज रिक्वायर्ड. उपासनेन तूं एक स्तर हारी सांगल्या. विवेक चुडामणीचे आमी स्वाध्याय करता आशिल्लीं तातूंत श्रम विचार जावंका. विचार जायना फुडें विवेक डिस्क्रिमिनेशन मागीर वैराग्य येता. इनफ ऑफ दीस म्हणून मागीर शमदम उपरती इच्छा समाधान इत्यादी सगळे गुण येता. ती तातूंत शम आसा आनी मागीर मस्त नंतर समाधान म्हण टू क्वॉलिटीज अ साधका शूड डेवलप म्हणून आसा. सो दी आचार्य सेज शम दम कम फर्स्ट. शम इज एन इंटेलेक्चुअल कन्विक्शन that I should control my mind. Most people are not interested. They are happy. They want to be happy. They want to keep their mind active and happy. That is all. Sadhaka says, I am being misled. So I want to control my mind. Like a student says, there is TV, some friends are playing, there is something argument going on there, but I want to study, I want to control my mind. So tak ek pail nishchay he has to be convinced that he has to attend to it. Once intellectually he is convinced, then he practices the next step of dhamma. Dhamma is control of the senses. Then the senses are withdrawn. सांज चेडाल कल लक्षण तगल अजून एक शमय न्ही. ही हॅज नॉट गॉट दॅट कन्विक्शन की हांव वाचूं बसका म्हणून तें बड्डी घेवन बसल्यार वाचूं बसता. इंद्रिय हांगा थंय जाता तें. सो ही हॅज टू बी फोर्स्ड. सो तागल दम पयल जाता. प्रौढत याना फुडें आफ्टर मॅच्युरिटी पयलें शम. इंटेलेक्चुअली यू हॅव टू गो ऑन हॅविंग सत्संग टू कन्विन्स युअर सेल्फ येस दॅट आय हॅव टू डील विथ माय मायंड. अदरवायज आय विल बी मिसलेड. If I have to deal with my mind, I have to learn to focus my senses, use my senses intelligently. Dhamma. So the मनाक एक बरेची हांतू लावंका पडटा. Simply saying, don't talk, उलोव नाका, सांज चेडा सांगतात, कल जाता, थोडे वेळ बसता, मागीर काय करता म्हणटा. मनय तशीची.
सो मनाक हें पळय हें कितलें गमटेच न्ही म्हळ्यार हें पळय हें करूं अशी विशयांत घालका पडटा. खंयचे पूण विशयांत न्ही, देवाल संबंध जावन एनीथींग कनेक्टेड टू द स्पिरिच्युअल तशें विशयांतू. देन द मायंड गेट्स एनग्रॉस्ड इन दॅट. इट इज लॉस्ट वन क्रम this कोण तें मन शांत जावचें सुरू जाता. इट गेट्स डिसिप्लिन्ड. इट स्टॉप्स थिंकिंग ऑफ ऑल irrelevant things. So that practice is the saguna upasana, dhyana. After that is done, the senses slowly withdraw. दम जावचें सुरू जाता. सो मनाक एक बरे विशयांत लावचें, दिवसभर जायना जाल्यार एटलिस्ट दिवसांत 1-2 पंत बैसून श्वास प्रश्वास शांत जावन गुरु उन्मुख जावन नमस्कार करून ओके 10 minutes I won't think of anything else. संकल्प घेवन कनेक्टेड टू गॉड. हांगा वचून कितलें गमट आशिल्लें, अशी देवालें दर्शन केलें, आयलीं आरती घेता सामो अशें विज्युअलायज करचें. एक प्रकारचें शम, कंट्रोल ऑफ द मायंड. इंद्रियाज आर एक्टिव, इंटरनलायझिंग, वय की ना. ओके. Then the samadhan, which is a 6th or 7th rung, so to say, ladder archery, that is different. तें मनाक अंकुश घालचें न्ही, बुद्धीक स्थिर करचें म्हूण आसता. That is very difficult. शम मनाक चांचल्य सोडून एक विशयांतू देवाल कनेक्टेड विशयांत लावचें. आनी समाधान मेळ्ळी मन शांत जायना पळय, देव कल्लें म्हूण तांतू प्रवेश करचो. आनी तें मन वचना थंय. मन इज टू कल म्हणटा ती ग्रॉस फॉर दॅट. बुद्धी इज व्हेरी सटल. बुद्धी इज दॅट वीच वील डेवलप इंट्युशन. सो द बुद्धी हॅज टू बी पॉयज्ड एंड दॅट ओनली वील टच शिवा. बुद्धींतू ते शिव चमत्कार जाता, दर्शन जाता. सो मन शिवतत्व चिंतन करतस म्हणा पळय, आमी हगूर मंत्र फास्ट करताची तुंची तुंची तुगलोची तुंची तुंची तांतू प्रवेश जाता. कल जाता बुद्धी प्रवेश करतांतू. दॅट इज समाधान. सम्यक आस्थापनम बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्वदा. बुद्धीक समोच शुद्ध ब्रह्मतत्वांतू ईश्वरांतू भवानी शंकरांतू प्रतिष्ठित करचें समाधान. सो आमी कल भायर करतात की बरें संस्कार येवंका म्हणून आनी शम जावंका म्हणून, मन समाहित जावंका आनी वय निश्चय जावंका हांव बरें कार्य करता म्हजे साध्य आसा म्हणून, आनी इंद्रियांचो संयम करचो आनी वाडता 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 तें तांतू तितिक्षा इत्यादी येता. कळ्ळें जाता. बुद्धी समाहित जावचें सुरू जाता. विचलित जायना. इट जस्ट एक्सेप्ट शिवा. अदरवायज इट विल थिंक ऑफ 10 other things and hundreds of doubts, confusions इत्यादी येतात बुद्धींतू. ते कंप्लिटली शांत जावन तन्मय जाता. ही आमगेली एक उपासनेची प्रक्रिया. तशें आसतना उपनिषदान वाचतना आत्मतत्वांतान आकाश, आकाशांतान वायू, वायूंतान अग्नी, जल, जलांतान अग्नी, अग्नींतान पृथ्वी अशी सृश्टी जाल्ली म्हूण सांगल्या. म्हळ्यार आसनवें, सगळें आसनवें. सो निर्गुण निराकार मकल्लें म्हणून प्रश्न आयल्यार आचार्य सांगता ती शिष्य बुद्धौ अवताराय. शिष्यागेल बुद्धींत वचका म्हणून अशी एक एक्सप्लेनेशनशें दिल्ल्या. वस्तुतः तो मात्र स आनी तो म्हळ्यार तुगेलें आत्मतत्व. ताजे शिवाय आनी कले ना म्हळ्यार अर्थ जायना. हें नावें गुरू 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 सांगका पडटा. जाल्यार उपनिशदांतूच सांगल्या आत्मांतानू आकाश आनी हगूर ग्रॉस म्हणटात न्ही, आकाशच साटली. तांतूंतल्यान मागीर वायू, वायूंतानू चिकी आनी डेन्स अग्नी दिसता. वायू दिसतना स्पर्श मात्र अग्नी स्पर्शय करूं जाता आनी एक प्रकारचें दिसताय. आनी ग्रॉस उद्दाक आपस आपणा रूप म्हूण ना अशें अशें चंचल आसा जाल्यार आपस. आनी मागीर पृथ्वी. हे सगळे पंचमहाभूत ताज्यांतान आयल्यांत म्हणटा ती ते आत्मतत्वांतानू उपनिशदान सांगल्या. मागीर हांवें सत्य हांवें सत्य नवें तशें न्हय तें.
तें सत्य आत्मतत्व निर्गुण निराकार सर्वव्याप्त तें तुगल आत्मस्वरूप में है सत्य हैं दुसर कल सांगल्या दिस क्रम ऑफ creation etc. It is only so that you can understand that. Did you understand what I am saying? एक सान एक चल्लं असं ताका और एक चल्ली they are more कल म्हणतात concerned about how they look. 12 वर्सांची ओके 14 वर्सांची चल्ली तिका एक फंक्शन आवडचें आसा वेरी इंटेलिजंट गर्ल वेरी स्वीट गर्ल एक पिंपल जालें तिका जालें आतां ती कले सुचतवे हांव थंय वचूल्या रे ते इतलें व्हड फंक्शन तूं सगळें कल पळयता आशिल्ली मगल पिंपल मात्र पळयतली तें तिका बसल्या भयंकर टेंशन हांव सोबसान कले काळजी कोर नाका ते कले जायना तूं वच थंय people will be very happy to see you, they want to meet you, you have come first in your class, everybody ते कळना it doesn't matter मा ते कळना you don't understand people laugh not in front at the back कोणती भयंकर त्या एजारी एक टेंशन आयल्या कल करचें if the parents say it really is insignificant it is natural you'll grow out of it it has no relevance it doesn't matter nobody will even see it मागीर ती कळना सो ते प्रॉब्लम आसा मागीर ती काही कले सोल्युशन दिव्य अश करी तश करी इत्यादी कोण ती पेटयल्या रे ती वतली कल्याक my parents have understood my problem and then they have given me some solution if the parents say that is not a problem she cannot relate to what they are saying वय की ना तशीच आमी ह्या सृश्टी आसा हें जगत आसा आमकां कितलो त्रास आसा हांव एक जीव आसा म्हळ्यार जायत सृश्टी अशी आसा आनी तूं जीव आसा जाल्यार तूं अशी उपासन केल्यार मागीर तुगेलो आपणाले निज स्वरूप शिव स्वरूप तुका प्राप्त जातलें म्हणून पण जायत म्हूण साधक उपासन सुरू करता म्हणूची आमगेले वेदांतांतू वस्तुतः शास्त्रांत खंयचेय शास्त्रांतू सृश्टी क्रम उदिवन हें सत्य म्हूण सांगल्यार ते केवल आमच्यान तो एक विश्वास उत्पन्न करूंच्याक की द आचार्य द गुरु द शास्त्रास अंडरस्टँड्स मी नाव आय कॅन डेअर टू अंडरस्टँड दी गुरु द शास्त्र मागीर आमगेले एक साधना सूर जाता सो तशी एक अर्थान तूं वेदांत चिंतन करतना आमी घेता ती उपासना दृश्ट्या ईश्वर तो निर्गुण निराकार सर्वत्र व्याप्त स लीलावत ही सृष्टी करता आणि तागेला आमी आराधन खंयचे एक नाम रूप घेवन करता ती जप करता करता ती तागेल अनुग्रह जायना आपणंत तो गत्वा तो आपणाले शांत स्वरूप प्रकट करता आणि तांतूंच आमगेले मोक्ष प्राप्ती तशी एक ओजस्वी दृष्टिकोन घेवन आमी कल कार्य करता ती सेवा एटसेट्रा इट ब्रिंग्स अबाउट अ ट्रान्सफॉर्मेशन इन अ साधकाज लायफ स्ट्रेंथ आमच्या सूर जाता स्ट्रेंथ आयल की मस्त एक वीकनेस दुःख काळजी इत्यादी उळून वता इट हॅज नो प्लेस हगोर हगोर मन स्थिर जाता आनी बुद्धीक निश्चय जाता हांव हें केल्लें म्हाका बरेंपण जालें बाह्य बरेंपण कशें पळयत की सामान्य मनुश्य हांव ती पूज केल्ली थंय वचूलो आनी म्हाका लॉटरी लग गई मस्त पयशे मेळ्ळे तशीच साधक म्हणटा हांव तें समज अनुश्ठान केलें म्हगेलें मन शांत जालें आनी स्ट्रॉंग जाता सर दॅट प्रोपेल्स एटलीस्ट गोड्स यू ऑन एनकरेजीस यू इन युअर साधना ते एक मनशाने खंय जंगलांत वचून कोरयेता जे एक समाजांत आसा आपणाले घरची काळजी हें तें जबाबदारी आसा तावळी अशी एक ओरियंटेशन म्हणटा दवरचें भोव वांट जाता म्हणूची सत्संग अनिवार्य जावन आसा सत्संग कोरका मेरी आचार्यांगेल वचन ताजेर मनन जावंक तावळ तें हगोर मनांत धैर्य येता आनी बुद्धी स्थिर जाता सो सत्संग कोरूक सत्संग मेरी कॉन्टॅक्ट विथ ट्रूथ इट शूड मेक अ डिफरन्स सिम्पली इन्फॉर्मेशन न्ही इन्फॉर्मेशन घेतलें देन यू विल फॉरगेट देर विल बी सम काउंटर इन्फॉर्मेशन समबडी विल डिस्प्रूव वॉट एवर यू हॅव लर्न्ड इन अ सत्संग नो सत्संग इज एक आत्मस्पर्श जावंचो ईश्वराल स्पर्श जावंचो सत बद सत्त कल आसा शिव
त्या तत्वाचक्यान आमकां अनुभव जाता खंयचे एक स्तर आरी ताका आमी सत्संग म्हणटा ती एंड दॅट वील ब्रिंग अबाउट अ कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन आनी हगूर हगूर आमकां ईश्वराल पूर्ण अनुग्रह जावचें साध्य आसा. ह्या उद्देशान अशी संकल्प करून हे सगळे कार्यक्रम आयोजीत जाता ती आमकां मस्त खुशी आसा. हांगा बरे बरे कार्यक्रम जाल्यात हो अत्यंत प्रेमपूर्वक हांगा सगळ्यांगल्यो व्यवहारू. म्हापशी पंत केन्ना येयला आमी कलकारण कल्ल आशिल्ली वेळ कोजागिरी आशिल्ली पालखी उत्सव जालो आनी मागीर हांगा पूज जाली भवानी शंकर देवाली मागीर गर्भ केला कितले घामटे मागीर समायेचो जप करचें. शरीर तंतूंची सेवेंतू आमगेल भाव नसकी सेवेंतू मन तंतूंची आनी अंततोगत्वा बुद्धी अर्पित समाहित शिवतत्वांतू अशी कार्यक्रम जाल्या ती. ह्या पंथचिकेची ओजस्वी कार्यक्रम आसा ती तांचो भाग घेवया आनंदपूर्वक. मेक इट मॅटर इन युअर लायफ. फळ मेळो साधक दृश्ट्या सुद्दां आनी एक ओवरऑल एक बरेपण सुद्दां जावं अशी आमी प्रार्थना करता ती गुरुचरणी तुमगेल सगळ्यांगेले लायकाने. फायच कार्यक्रम इत्यादी मागीर तुमी सगळ्यांक सांगा ती आमगेल वैदीक गुरु उर्मण भट मागीर सांगतल कल क्रम म्हणून. भज ध्यानैक निरत सदा शिवम् भज ध्यानैक निरत सदा शिवम् दक्षिणामूर्तिरूपं महादेवम् दक्षिणामूर्तिरूपं महादेवम् वटमूलैकनिलयसुवैभवम् वटमूलैकनिलयसुवैभवम् वैभवं वैभवं वैभवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् ज्ञानमुद्राक्षमाला विद्याधरम् धृतपीयूषकलशं शङ्करम् धृतपीयूषकलशं शङ्करम् शङ्करं शङ्करं शङ्करम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम्
भज ध्यानैकनिरत सदा शिवम् प्रणवाकार प्राकार मन्दिरम् प्रणवाकार प्राकार मन्दिरम् मौन व्याख्यामुदित मुख सुन्दरम् मौन व्याख्यामुदित मुख सुन्दरम् सुन्दरं सुन्दरं सुन्दरम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् सनकादिप्रवरमुनिवीक्षितम् सनकादिप्रवरमुनिवीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम् संविज्ञानप्रदानव्रतदीक्षितम् दीक्षितं दीक्षितं दीक्षितम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् भज ध्यानैकनिरत सदा शिवम् महादेव शंभो। नित्य नियम नियमित रूपेण उपासना अनुष्ठान इत्यादी जात म्हूण जाल्यार जीवनांतू एक साधकाले मस्त वेळ 10 तास बसका म्हणना 5 तास बसका म्हणना
किती वेळ उपलब्ध स अर्ध तासू शिवकवच जपू मंत्र इत्यादी कले एक नियम घेऊन पालन केलं म्हणजे जाल्यार यारी एक जीवनांतू स्पष्ट अनुग्रहाचा अनुभव जावच्या सूर जाता. शनै शनैही त्याचा अनुभव जाता, मन स्वीकार करता देवस देवाला अनुग्रहास मागीर त्या एक विश्वास उत्पन्न जाता, तीव्र जाता, ताका श्रद्धा म्हणटा ती, अचल जाता ताका निष्ठा म्हणटा ती. निष्ठा बुद्धी स्तरारी अनमुविंग नितराम स्थिती तांतकले संशयू ना तशी एक स्थिती येता. त्या वेळारी देव प्रसन्न जाता आणि साधकाल जीवनांतू प्रवेश करता. साधकाल जीवनांतू प्रवेश करता म्हळ्यार साधकाक आपणाले निमित्त करता. निमित्त करता म्हळ्यार तागेल पूर्ण जबाबदारी घेता. तावळी साधकाक केवळ शिवस्पर्श शिव सानिध्याचा अनुभव जाता असता. जगांतू अत्यंत ओजस्वी कार्य सिद्ध जाता असं, बरे कार्य सिद्ध जाता असं कशी है म्हणून एक मात्र असता. सो प्रत्येक साधका जीवनांत है घडका अशिव अमंगलता ध्वस्त जावा, अनुग्रह प्रकट जावा आमगेल सगळं कार्यांतू. ताजे एक आंतरिक प्रमाण अत्यंत शांती आणि बाह्यदृष्ट्या अत्यंत व्यवहारांतू अथवा कल कार्य कर्तव्य तांत एक विलक्षण ओजस्विता यश इत्यादी त्या प्रत्येक साधकाक प्राप्त जावं आम्ही गुरुचरणी प्रार्थना करतात. ओम नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.